तुमचं नाव आणि तमाशा क्षेत्रात कसे आलात याच्याबद्दल माहिती द्या. मी निलेश कुमार अहिरेकर. माझे आजोबा कृष्णाचे अहिरेकर पहिले बैलगाडीनंच तमाशा करत होते जुन्या काळात. परंपरा आमची अशी चालू आहे की वडील पुन्हा कलावंत, ढोलकीपटू, गायन, सरदार. वडील त्यात तरबेज आहेत, त्यांचाच वारसा मला लाभला, त्यामुळे मी तमाशा क्षेत्रात आलो. तमाशा कलेशी तुमचा पहिला परिचय कधी आला तुमच्या वडिलांनंतर? वडिलांनंतर 2011 साली. वडील तर काम करतात अजून पण आमचे, पण ज्यावेळेस निलेश कुमार अहिरेकर, प्रकाश अहिरेकर या नावानं कार्यक्रम चालू होता, तेव्हापासून हळूहळू या कार्यक्रमात मी पाय ठेवत गेलो आणि कार्यक्रमात सुरुवात झाली माझी. आजच्या काळातला तमाशा आणि पूर्वीचा तमाशा याच्यात काय फरक जाणवतो तुम्हाला? पूर्वीचा तमाशा पण मी पाहिलेला आहे. पूर्वी आमच्या वडिलांसोबत, आजोबांसोबत मी काम केलेलं आहे. आमचे आजोबा नांदोळकर लोकनाट्य तमाशा मंडळामध्ये होते. लता सुरेखा पुणेकर, सूर्यकांत चंद्रकांत विरळीकर आमच्या फलटण तालुक्यातील मोठा फळ. नांदोळकर लोकनाट्य तमाशा मंडळ तो सुद्धा आमच्या परिसरातला फलटण तालुक्यातला मोठा फळ. त्या तमाशामध्ये आमच्या आजोबांनी, आम्ही कमी कालामध्ये प्रसिद्ध झाला. म्हणजे आता कसं आहे, आजकालच्या युगाला जे लागते, शक्यतो माझं आता BCA झालेले, 12वी नंतर मी शिक्षण घेतलेलं आहे. माझे मोठे बंधू किशोर सर, किशोर अहिरेकर, त्यांना सरच बोलतात सगळे, त्यांचं पण भरपूर शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला हे कळलं पब्लिकला काय पाहिजे काय नाही. आजकालच्या युगात टिकायचं म्हणजे आजकाल युगाला जे पाहिजे प्रेक्षकांना ते दिलंच पाहिजे. कॉम्पिटिशन युग, कला क्षेत्रात फार मोठं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. लावणी, वगनाट्य आणि शायरी यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त काय आवडतं? माझे वडील ढोलकीपटू आहेत, त्यामुळं वडील स्वतः ढोलकी वाजवतात. आई माझी गाते, त्यामुळं मला सर्वात जास्त लावणी हा प्रकार तमाशात आवडतो. आणि तमाशा म्हटलं तर लावणीशिवाय हा तमाशा हा विषय पूर्ण होत नाही. तुम्हाला तुमच्या या कला क्षेत्रामध्ये असा कधी प्रसंग आला का बाबा तमाशाच बंद करायचा किंवा सोडून द्यायचा? होतं ना, काय काय असं होतं. प्रेक्षक त्रास देतात, हुल्लडबाजी एवढी तेवढी चालते. तरुण पिढी सर्वांचीच विचार पाहण्याचा दृष्टिकोन समान नसतो. त्यामुळं भरपूर वेळा असं वाटतं की नको वाटतं काय काय वेळेस. आणि काय काय नैसर्गिक आपत्ती या सीजनला सुरुवातीला कुळधरण म्हणून बारामती श्रीगोंद्यापेक्षा गाव आहे, भरपूर पावसानं आम्हाला त्रास दिला. भरपूर पाऊस, पार्टी बाहेर निघायचा टायमिंग, 7 महिन्याची आमची पार्टी बाहेर निघते आणि पाऊस, नैसर्गिक परिस्थिती पुढं. आणि त्या गावात पाऊस एवढा होऊन पाऊस बंद झाल्यानंतर एवढं आमचं सगळं भिजले तरी 4 ठोकर लोक यायचे, एक कार्यक्रम कधी चालू करणार, एक कधी चालू करणार, अशा रेची भाषा चालते. आणि त्यावेळेस असं वाटलं की सगळं आमचं अन्न पाणी, सगळं पिठात पाणी, सगळं पावसाचं पाणी, पूर्ण रावट्या वगैरे भिजले होत्या, टेज वगैरे सगळं भिजलं होतं. तसं वातावरण आता निसर्गापुढे आम्हाला सांगून पाऊस आला नाही. त्यावेळेस असं वाटलं कलावंतांना जेव्हा सुद्धा काय नाही. त्यावेळेस असं वाटलं आईला येऊन नसलेलं फार कंटाळून गेलो. त्यावेळेस सगळे कलावंत, लहान लहान लेकरं त्यांची उपाशी, त्यावेळेस असं वाटलंच होतं मला. सरकारकडून किंवा संस्थांकडून पुरेशा आर्थिक निधीचं काही तुम्हाला पाठबळ मिळालं का? सरकारकडून का? संस्थांकडून तर नाही अजून, पण सरकारकडून मध्ये कोरोना पॅकेज वगैरे आम्हाला भेटलं. या तमाशा कलाकारांकडे कशी पाहिली जाते? तमाशात पाहणारे कलाकार हे आपल्या पोटासाठी येतात, पण काही लोक जाणकार पण असतात. तमाशा 3 भागामध्ये मोडला जातो माझ्या हिशोबातून. एक गणगवळण, काही सांप्रदायिक वडीलधारी लोक असतात, त्यांना त्याला सुराचं ज्ञान आहे, ते गणगवळणीला फार महत्व देतात. म्हणजे कलाकार मंडळी पण त्यात असतात, सगळेच असं हुल्लडबाजी नसते. तरुण प्रेक्षक वर्ग, हिंदी मराठी गाणी आणि वयोवृद्ध लोक असतात. आमच्या सातारा जिल्ह्यात अजून वगनाट्याला मागणी, वगनाट्याशिवाय आम्हाला तिथे सुट्टी भेटतच नाही. वगनाट्य हे करावंच लागतं. आताच ग्रामस्थ आलते ना वळतीचे, आता 2 वर्ष झाले आम्ही वळतीमध्ये कार्यक्रम करतो. त्या गावाचे आमचे फार मोठे संबंध झाले, म्हणजे ते मला इथं भाचाच म्हणतात. 2 वर्ष झाले. त्यांना एक स्वभाव, आमची कला आवडून गेली, कलावंतांची संच आवडून गेला. त्यामुळे त्यांनी आम्हाला ह्या वर्षी सुद्धा अग्रीमेंट करून, करार करून आम्हाला आमंत्रित केलं. आता पण ते म्हणले गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे वगनाट्य आपल्याला घेता आलं नाही, यावर्षी फारशी कल का होईना आज वगनाट्य आम्हाला घ्या. तालुका, फलटण तालुका, सातारा जिल्ह्यात वगनाट्य घ्यावंच लागतंय आम्हाला. इकडे पण जुन्नर तालुक्यात, पुणे जिल्ह्यात वगनाट्य घेतो,
पण शक्यतो मला वाटते 12-1 ला इकडं नियमाचं वाईज बंद नसतं, त्यामुळे 12-1 ला तर कार्यक्रम बंद होऊन जातो. पण सकाळीला तमाशाची जाणकार मंडळी पण या ठिकाणी भरपूर आहेत या भागात. कारण आता जुन्नर तालुका, पुणे जिल्हा, नारायणगाव जवळ आहे ना, कलेचं माहेरघर आहे, त्यामुळं बघनाट्य फार घ्यावंच लागतं. सध्या आता ही तरुण पिढी आणि आम्ही घेतोच बघनाट्य खर्च. तरुण पिढी या कलेकडे वळते का? तुमचा काय अभ्यास आहे? हो, कलेकडे वळतीच. अजून तर मला नाही असं वाटत की मी दुर्लक्ष केले. तमाशा कला ही रांगडी कला आहे आणि मला तर वाटतं लावणीपेक्षा, ऑर्केस्ट्रापेक्षा तमाशाला अजून तर दिवस चांगलेले आहेत. आता इथून पुढचं तर प्रेक्षकांमुळे ते बघनाट्य ही तरुण पिढीमुळे बघनाट्य नको नसते, गाणीच पाहिजेत, गाणीच पाहिजेत, गाणीच पाहिजेत असा विषय होतोय. पण तरुण पिढी नवीन नवीन अट्रॅक्शन गाणी जे प्रेक्षकांना बघते ती तरुण पिढी देते, त्यामुळे तमाशा कला तरुण पिढी अजून वळते. प्रेक्षकांमध्ये उल्लडबाजीचं प्रमाण कसं आहे आता? प्रेक्षकांमध्ये काय बोलायला नको, काय सगळी सारखं असतात हाताची बोट. उलटबाजीचं प्रमाण चालतच. तुमचा आदर्श कलाकार कोण तमाशा क्षेत्रात? माझे आदर्श कलाकार वसंत भाऊ नांदोळकर. शिस्तप्रिय माणूस आणि ते आमचे जवळचे आहेत. आम्ही नांदोळकर कुटुंबीय, नांदोळकर तमाशा मंडळ आमचे फार जवळचे आहेत. मी त्यांना सर्वांनाच त्यांच्या घरातले माझे फार जवळचे संबंध आहेत, मी त्यांना आदर्शच मानतो. नव्या कलाकारांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता? नव्या कलाकारांना मी एवढा सल्ला देऊ शकतो, हा तमाशा आहे. प्रेक्षक जरी म्हणलं किंवा तरुण पिढी म्हणली गाणी पाहिजेत, कॉमेडी नको, गाणी पाहिजेत, वगनाट्य नको, गाणीच पाहिजेत, तरी आपण प्रेक्षकांना माझ्या मते तर आपण पण सांगितलं पाहिजे तमाशा हा असा असतो. गणगवळण, रंग पाहिजे, त्यामध्ये कॉमेडी असते आणि त्यानंतर वगनाट्य असतं. त्याशिवाय तमाशा हा विषय किंवा तमाशा हा शब्द पूर्ण होत नाही माझ्या हिशोबातून. आणि प्रेक्षकांसाठी काय तुम्ही सांगाल? प्रेक्षकांसाठी, रसिकांसाठी मी एवढं सांगेन, तमाशा कला जपलं तर टिकते. पण आजच्या काळच्या युगामध्ये तमाशा कला लोपच चालली. पण या तमाशा कलेकडे दुर्लक्ष करू नका. लावणीपेक्षा, ऑर्केस्ट्रापेक्षा तमाशाला अजून चांगलं प्रोत्साहन द्या, असं माझं तर म्हणणं आहे. एक तमाशा कलावंत आहे, मी काय नाव ठेवत नाही, जी लावणी ती सुद्धा कलावंतच आहे. पण तमाशा कला टिकली पाहिजे, पुढच्या पिढीला पण कळली पाहिजे. माझं नाव किशोर प्रकाश अहिरे, म्हणजे अहिरेकर म्हणून आम्हाला सगळेजण आतापर्यंत ओळखतात. आता या तमाशामध्ये तुमचं कुटुंब किती जण आहेत तुम्ही कुटुंबाची? या कार्यक्रमामध्ये माझे आई वडील आणि आम्ही दोघं बंधू, माझी पत्नी आणि भावाची पत्नी, अशा मी 6-7 लोक आणि आमचे मामा, म्हणजे टोटल 8-9 लोक आम्ही आहे ह्याच्यामध्ये. मी पूर्ण मॅनेजमेंटचं काम करतो. शिक्षण किती? माझं शिक्षण BCS B.Ed झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही नोकरी वगैरे केली का? नोकरी केली. 5 वर्ष मी आमच्या फलटण तालुक्यामध्ये तरडगाव या ठिकाणी वेणुताई हायस्कूल आहे, त्या ठिकाणी मी 5 वर्ष त्या शाळेवरती नोकरी केली. पण महिन्याचा पगार 3 ते 5 हजार रुपये भेटायचा. गेल्या 5 वर्षामध्ये माझ्यावरती अशी परिस्थिती आली की मला सायकलवर जाण्याची वेळ आली. तेव्हापासून मला जरा विचार मी वेगळा केला की बाबा ह्या क्षेत्रात सुद्धा आपण जर प्रगती केली किंवा लक्ष घातलं आपण ह्याच्यामध्ये सुद्धा आपण काही जास्त किंवा चांगलं करू शकतो. त्या कल्पनेने या क्षेत्रामध्ये आलो आणि आतापर्यंत हे शून्यातून विश्व उभा केलं. हा, समाधानी आहेच, समाधानी आहे. आता हे तमाशामध्ये एवढं अवाढव्य खर्च वगैरे, खर्चाचा ताळमेळ वगैरे बसतो का? परत तुमच्या कुटुंबाशी संवाद वगैरे कसा साधला जातो? आता ताळमेळ सहसा करून बसत नाहीये. काय होतं की तिकीटवर कार्यक्रम करावे लागतात. आता तिकीटवर कार्यक्रम करत असताना पूर्वी तिकीट 2,000, 3,000, 4,000 असं तिकीट पूर्वी जात होतं. पण आता इंटरनेटच्या जमान्यामध्ये प्रत्येकाकडे मोबाईल आला, त्याच्यामुळे तमाशाकडे पाहण्यास लोक एवढे उत्सुक नाहीत. मोबाईलमध्ये ज्याला त्याला मोबाईलमध्येच बघायला भेटते, त्याच्यामुळे तिकीट जास्त जात नाही. त्यामुळे हा खर्चाचा मेळ होत नाही आणि सहसा करून फडमालक कर्जबाजारीच राहतात. बरं, हे तमाशाचे कार्यक्रम करतात, त्याच्यातून तुम्ही कुटुंबाशी संवाद कसं साधला जातो? हा, रोजचा संवाद कुटुंबासंग करावाच लागतो. नाही, कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही गावाला वगैरे जाता का तुमच्या? हा, जातो ना. काही वेळेस
गॅप पडतात त्यावेळेस जरा गावाकडून जाऊन येतं, मुलांसाठी जावं लागतं. तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्या? आता आजच्या तरुण पिढीला संदेश एवढाच आहे की आपण ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतोय किंवा ज्या आपण ध्येय घेऊन आपण शिक्षण घेतोय आता सध्या, ते ध्येय तुम्ही पूर्ण केलंच पाहिजे. किंवा ध्येय पूर्ण करत असताना नशिबाने म्हणता येत नाही, परंतु काही वेळेस अपयश येत. अपयश आल्यानंतर ध्येयाला थोडीशी वाढ देऊन दुसरं अल्टरनेट आपण काहीतरी व्यवसाय करून स्थायी झालं पाहिजे किंवा आपण त्याच्यामध्ये आपला बसवला पाहिजे.